लोक नेता रामसेठ ठाकुर के जन्मदिन के उपलक्ष्य में पनवेल के चांगा कानू ठाकुर कॉलेज में भव्य भजन कार्यक्रम का आयोजन किया गया, जहां महाराष्ट्र के तमाम हिस्सों से आकर भजन गायक भजन और कीर्तन करने वाले हैं। रामसेठ ठाकुर का 74वां जन्मदिन है। इसके बाद वह अमृत वर्ष में पदार्पण करने जा रहे हैं। रामसेठ ठाकुर ने पनवेल क्षेत्र में न केवल एक राजनेता बल्कि एक शिक्षाविद के रूप में अपनी पहचान बनाई है। उन्होंने अपने जीवन में अनेक विद्यालयों की स्थापना की है, जहां लाखों बच्चों को शिक्षा प्रदान की जाती है। संपूर्ण जीवन में धर्म और कर्म के प्रति समर्पित रहने वाले रामसेठ ठाकुर के जन्मदिन के उपलक्ष्य में भजन संध्या का आयोजन इसलिए किया गया है ताकि वह इसी तरह आगे भी लोगों की सेवा कर सके और पनवेल के लोगों को इस अवसर पर भक्तिमय माहौल का आनंद उठा सके। इस तरह के कार्यक्रमों से समाज में एक नई ऊर्जा का निर्माण होता है और समाज में शांति स्थापित करने में मदद मिलती है। भजन कार्यक्रम में शामिल होकर नागरिक अपने दुखों को भूलकर भगवान की भक्ति में रम हो जाते हैं और ईश्वर के प्रति कृतज्ञता व्यक्त करते हैं। मित्रांनी, अनेक वर्ष मला अतिशय चांगली साथ दिलेली आहे। माझ्याबद्दल चांगली भावना व्यक्त करून जास्तीत जास्त म्हणजे माझं जे जीवन आहे त्या जीवनातले सगळे चढ उतार आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या माझ्याकडे काही चांगल्या झाल्या असतील त्या सुद्धा आपण लोकांपर्यंत पोहोचवल्यात आणि त्यामुळं मला काम करायला अतिशय आनंद वाटतो, प्रोत्साहन मिळतो। म्हटलं आता 75व्या वर्षात पदार्पण करतोय आपण, त्याला अमृत महोत्सव म्हणतात। म्हणजे सोन्यासारखा माणूस असतो आणि अमृतासारखं प्रिय नसतं काय, तर यामध्ये आपल्याला अमृत महोत्सव म्हणून त्या दृष्टीने साजरा केला जातो। तर आज या अमृत महोत्सवात पदार्पण करत असताना मला अतिशय आनंद होत आहे की मला सर्व थरातल्या आपल्या सहकार्यांनी अतिशय चांगली साथ दिलेली आहे। या जीवनामध्ये जे काही मिळालंय सगळ्याच समाजातल्या सगळ्याच थरातल्या लोकांचं अतिशय चांगलं असं योगदान माझ्यासाठी लाभलेलं आहे। त्यात पत्रकार मित्र असं जास्त भाग्यवान आहे, पण आयुष्यात आता मी 60 पूर्ण केली, 70 पूर्ण केली आणि 75कडे वळलोय। परवाच एका मुलाखतीमध्ये म्हटलं की मी भाग्यवान आहे। ती 70 पार केलेली काहीतरी 7% फक्त लोक असतात, तर 75 गाठलेली म्हणतोय, पार करायला अजून आहे दिवस, पण 75 गाठलेले त्यापेक्षा कमी असतील, म्हणजे 4-5% लोक असतील। तर त्याच्यामध्ये माझा समावेश देवाने केला आहे। देवाच्या दयेने, देवाच्या कृपेनं मी 75 गाठलेली आहे आणि समाजाच्या जीवावर, सर्व साथीदारांच्या जीवावर मी आज हा अमृत महोत्सव आपण सर्वांच्या मध्यंतरी साजरा करत आहोत। जीवनात अनेक चढ उतार आले, बऱ्यापैकी यश मिळालं। सुरुवातीच्या पासून सांगायचं झालं तर फार मोठा इतिहास तयार होईल। म्हणजे लहानपणापासून सुरुवात जर केली तर लहानपण पहिली नावाखाडीसारख्या एका लहान नावाखाडच्या उत्तरपाडा नावाच्या लहानशा गावात झालं। शेतीभाती होती, शेतीभाती गेली, खाडी फुटली म्हणून, पण एक उदरनिर्वाह साधन म्हणून मच्छीवर जाऊन रेती काढून
ती रेती मुंबईला विकण्यापर्यंत माझे वडील काम करत होतं. त्याच्यात गेलं, तिथे गावात कृष्ण मथुरावर मी काम केलं. मला पोहता येतं की नाही तुम्हाला कधी प्रश्न असेल. मला पोहता येतं. समुद्रामध्ये खाली जायचं म्हणजे 4 पुरुष 5 पुरुष साधारणतः 20 फूट 25 फूट आणि त्या तिथं जाऊन ती टोपली असते. टोपलीला शिकाऱ्या बांधलेल्या असतात. ती काठीला अशी मच्छव्याला मारलेली असते. चारी बाजूला नांगर टाकलेले असतात मच्छव्याला. आता आपल्याला ते पाहायला मिळत नाही, पण मच्छव्याला समोर एक नांगर, मागे एक नांगर, दोन्ही बाजू 2 नांगर आणि मग तो मच्छा स्थावर केला तर एका जागेवर बुडी मारायची आणि बुडी मारून तळाला जायचं. ही घेऊन जायचं, काय टोपली घेऊन जायचं आणि ती खाली घेऊन गेल्यानंतर ती टोपली तिथे भरायची, खाली वरती यायचं आणि मग ते मच्छ्यातले 2 लोक असतात, ती टोपली खेचतात आणि पुन्हा आपल्या मच्छ्यावरती टाकतात. असं एक एक टोपली करून जे 2 बाजूला असतात त्या टोपल्या हे केलेलं, तर ते मच्छवा भरायचा. किती जिकिरीचं काम असेल बघा. आपण पाण्यात जायला घाबरतो आणि तेही कुठं, एक तर समजा खानाखाडीमध्ये आणि दुसरं उच्चर आयलंड जे आहे, रामदास बोट तिथे बुडालेली आहे ना, तिथं सुद्धा मुंबईच्या जवळपास घारापुरी एलिफंटाच्या त्या साईडला ही कामं केली. त्याच्यानंतर पुन्हा मग हायस्कूलला गेलो. गरिबी आपल्या 5वीला पोचलेली होती. बऱ्यापैकी होतं की जेवण मिळत होतं. जेवणासाठी जास्त आटापिटा करावा लागत नव्हतो. पुढे काही धंदा करत होतो. पॅन्ट एकच अशी मला वाटते, 2 पण नसते. आणि मग सुट्टीच्या दिवशी रविवारच्या वेळेला वडिलांचा लंगोटी जी असते, रुमाल मच्छीवर वड्यांचा असतो बघा, तो नेसायचा आपण आणि पॅन्ट धुवायला कोपरच्या तळावर जायचं. म्हणजे 51 सालचा माझा जन्म नशिबाने स्वातंत्र्य मिळालं, प्रजासत्ताक भारत झाला 26 जानेवारी 51ला, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर 2 जून 51ला माझा जन्म झाला. म्हणजे त्यानंतर नशिबाने आहे. मग त्याच्यातून साधारणतः 51 पासून ते प्रवास करताना 63 साली नावाखाली तिथं राहणं शक्य झालं. शिवाजीनगरला आलो. भवानमध्ये एक शिवाजीनगर म्हणून नवीन वसाहत बसवली 63-64 साली. 7वी गावाला झालं. 8वी ते 11वी ND पाटील करबीरांची संस्था जी आहे, ती अण्णांची संस्था, देवा पाटील साहेब, दत्तेश्वर पाटील, जनार्दन भगत, ND पाटील यांच्या आशीर्वादी हायस्कूल आलं. 4 वर्षे काढली. डिटेल जाता येणार नाही, त्या भरपूर लांबचा प्रवास आहे तो, जीवनाचा प्रवास. आणि त्याच्यानंतर सातारा काढलं. सातारला काही दिवस लेबर स्कीममध्ये काम केलं. हॉस्टेलला राहिलो. फार छान. तुमच्यासारखेच सर्व मित्रमैत्रिणी मिळाली तिथं. एका रूममध्ये 10 लोक राहत होतो. बॅग उशाल असायची, झोपायचं आपलं. त्याचं आम्ही शिक्षण घेतलं 4 वर्ष. पण सर्व जाती धर्म सर्व भेदभाव विसरून एका याच्यामध्ये ताट घ्यायचं. जेवायचं वेळ झालं की ताट वाजवत जायचं, मेसमध्ये जायचं आणि मग तिथं मिळेल ते खायचं. तिथलं जेवण फार मजेशीर होतं. म्हणजे बाजरीची भाकरी असायची आणि दाल नावाला म्हणायला दाल होती. आतमध्ये उडी मारली तरी दाल लागत. पुरुषोत्तम कनौजी के साथ पंकज बनवंशी की रिपोर्ट, आवाज टुडे, नवी मुंबई.